नमस्कार मंडळी. तर आज आहे दीप अमावस्या. तर म्हणलं चला आता तुमच्याबरोबर देखील मी कशा पद्धतीने दीप अमावस्या साजरी करते ते शेअर करावं म्हणलं. पहिल्यांदा तर अगोदर घरातल्या देवांना दिवा लावून घेतला, अगरबत्ती लावली. कारण कसं आहे, देवाची पूजा दिवा बत्ती केल्याशिवाय तर छान अशी सुरुवात होत नाही. तर म्हटलं पहिलं आपल्या देवांचं, घरातल्या मंदिरातल्या देवांचं पहिलं पूजन करून घ्यावा. त्याच्यानंतर इथं मी छान अशी रांगोळी काढायला घेतली. मला रांगोळी काही येत नाही, त्यामुळे मी असे रेडीमेड जे रांगोळीचे हे असतात तेच यूज करते. आणि त्या पद्धतीने मी कोल्हापूरला देवीला गेलते तेव्हा तिकडून घेऊन आले होते. तर छान अशी फुलं छोटी छोटी काढून घेतली मी. आणि त्याच्यानंतर तांदळाच्या अशा अक्षदा आहेत, तांदूळचे जे मूठ आहेत ते मी अशा पद्धतीने ठेवून घेतल्यात. जी पद्धत मला माहिती आहे ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. त्याच्यानंतर अक्षदावर हळदी कुंकू देखील वाहून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर जे काही आपल्या घरात दिवे वगैरे आहेत तेवढे दिवे वगैरे छान असे घासून पुसून त्याला साफ करून त्याच्यामध्ये वाती वगैरे हे करून ठेवून द्यायचे. तर मी हे सकाळी सगळं करून ठेवलं होतं. घरातली कामं वगैरे उरकल्याच्या नंतर आणि अशा काही गोष्टी करायच्या असेल तर सर्व निवांत वेळेमध्येच मला करायला आवडतात. त्याच्यामुळं मी सगळं काही, जर एखादी गोष्ट सण किंवा फेस्टिवल असेल, काही गोष्टी करायच्या असेल तर मी त्या सकाळी लवकर करून ठेवते, जेणेकरून आई त्या टायमाला पूजेच्या वेळेस गडबड वगैरे होणार नाही. कारण पूजा कोणती पण असो ती शांततेतच झाली पाहिजे. तर इथं मी आता दिवे वगैरे लावून घेते. आणि तुम्ही देखील तुमच्या घरी छान अशी दीप अमावस्या साजरी केली असेल, मला नक्कीच माहिती आहे. आणि कशा पद्धतीने तुमच्याकडे साजरी करतात हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणी 5 करतं, कोणी 9 करतं, तर कोणी 11 करतं. तर मी तर 9 दिवे बनवले होते. आणि आजच्या दिवशी मुलांचं देखील औषण केलेलं चांगलं असतं त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी. कोणाची नजर वगैरे लागली असती तर ती पण निघून जाते. तर इथं मी आता पहिलं अगरबत्ती वगैरे लावून घेतली. त्याच्यानंतर दिवे ओवाळून टाकले बाकीच्या ह्याच्यावरून. आणि त्याच्यानंतर इथं मी देखील नमस्कार केला. आणि खूप छान वाटतं घरामध्ये अशा काही गोष्टी आपण जेव्हा करतो, आपले सण वगैरे फेस्टिवल जेव्हा सेलिब्रेट करतो ना, तेव्हा एक पॉझिटिव्हिटीच वेगळी असते घरामध्ये. इथं छान असे दिवे मी कणकेचे करून घेतले होते. आणि त्याच्यानंतर कापूर आणि लवंग ह्याचा धूर करायचं होतं, जाळायचं होतं. तर ते देखील मी तसं त्याचा धूर वगैरे करून घेतला. कारण हे उंबरट्यावर ठेवलेलं चांगलं असतं. आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी एनर्जीचा नेहमी म्हणजे घरामध्ये येते आणि कायम राहते. आणि त्याच्यानंतर इथं मुलांचं औषण देखील करायला घेतलं. पहिलं स्वराचं केलं, नंतर स्वराचं केलं. तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत